श्री शिवाय नमस्तुभ्यम. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आधीच्या व्हिडिओंविषयी सुद्धा माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की सिंह लग्न ज्या जातकांचं आहे तर त्यांनी कोणते रत्न धारण केल्यास त्यांचं भाग्योदय होईल आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अडथळ्याची शर्यत कमी होईल आणि धन तसेच शैक्षणिक यश, संतती विषयक उत्तम बातमी अथवा एकंदरीतच त्यांचा भाग्योदय उत्तम प्रकारे कसा होईल त्यासाठी सिंह लग्नाच्या जातकांनी काय रत्न धारण करावे. तर कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये 5 आकडा येत असेल तर त्या जातकाचे सिंह लग्न आहे. सिंह एक स्थिर लग्न आहे. स्थिर लग्नामध्ये सिंह लग्नाला पूर्णपणे राजयोग करणारा एकच ग्रह आहे आणि तो म्हणजे मंगळ. तर मंगळाचे रत्न धारण केल्यास अथवा लग्नेश सूर्याचे रत्न धारण केल्यास सिंह लग्नाच्या जातकांना उत्तम परिणाम होताना दिसून येईल. तसेच अष्टमेश आणि पंचमेश असलेल्या गुरुचे रत्न धारण केल्यास, कारण सिंह लग्नाच्या जातकांच्या पत्रिकेत पंचम स्थानामध्ये 9 हा आकडा येईल जो त्रिकोण भाव आहे आणि लक्ष्मीकारक भाव आहे. तसेच नवम भावामध्ये 1 आकडा येईल, तो सुद्धा भाग्याचाच भाव आहे, भाग्यस्थान आहे. तर गुरुचा खाडा त्यांनी जर घातला सिंह लग्नाच्या जातकांनी तर त्यांनी सपोर्टिव्ह म्हणून भाग्येशाचा अथवा लग्नेशाचा म्हणजेच भाग्येश मंगळाचा पोळ या रत्नाचा उपयोग करावा अथवा लग्नेश सूर्य याचे जर रत्न आहे माणिक ज्याला असं म्हणतात त्या रत्नाचा उपयोग केल्यास त्यांना भाग्योदय होताना दिसून येईल. सिंह लग्नाच्या जातकांनी उग्र लग्न आहे आणि ती राजराशी आहे. विशेषत्वे करून नोकरी तसेच त्यांनी स्थावर मालमत्ता आणि प्रॉपर्टी, वाहन सुख एकंदरीतच भाग्योदयासाठी मुख्यत्वे करून मंगळाचे पोवळे हे रत्न धारण केल्यास अतिशय उत्तम आहे, कारण मंगळ हा ग्रह पूर्णपणे राजयोग करतो. माणिक हे रत्न सिंह लग्नाच्या जातकांनी धारण करायचे म्हटल्यास त्यांनी ते सोन्यामध्ये धारण करावे आणि पुष्कराज हे रत्न देखील सोन्यामध्येच धारण करावे. मंगळाचे पोवळे हे रत्न चांदीमध्ये धारण केल्यास उत्तम आहे. कोणते रत्न कोणत्या बोटात घालावे तर सिंह लग्नाच्या जातकांनी जर मंगळाचे पोवळे रत्न धारण करायचे म्हटले तर ते या बोटात धारण करावे. पुष्कराज सुद्धा याच बोटामध्ये धारण करावा आणि सूर्याचा जो खडा आहे ज्याला माणिक असं म्हणतात ते रत्न धारण करायचे असल्यास ते करंगळीच्या बाजूच्या बोटामध्ये म्हणजेच या बोटामध्ये धारण करावे. ज्या जातकांचे वय 20 आणि 20च्या पुढे आहे, 35 पर्यंत आहे, त्यांनी 4 कॅरेट पर्यंतचा खडा घालावा, ते रत्न घालावे आणि ज्यांचं 35 आणि 35च्या पुढे आहे त्यांनी 5 कॅरेटचे घालावे. श्री शिवाय नमस्तुभ्यम.